प्रितेशचा सामना करेल तो कल्पेश. पहिला चेंडू दुसऱ्या सामन्यातील सोमेश्वर प्रतिष्ठान विरुद्ध JK वॉरियर्स. प्रितेश टू कल्पेश. पाहूया पहिल्या षटकात या ठिकाणी धरणपटावरती पहिल्या षटक और प्लेचा षटक. त्या षटकामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी धावा काढण्याचा प्रयत्न करतो तो फलंदाज. पाहूया कल्पेश त्यामध्ये यशस्वी होतो का. शॉट असलेला प्लेअर आलाय कुरकुरे वगैरे खाऊन. नाही का सज्ज प्रितेशचा सामना करेल तो कल्पेश. पहिल्या षटकातील पहिला चेंडू मात्र सुरुवात करतोय तो आवाज धावेने. या स्पर्धेमध्ये पाहिला आपण पहिला चेंडू जास्तीत जास्त वाईट टाकून या ठिकाणी सुरुवात केली गेली. पुन्हा एकदा सुंदर चौकार. कोणती संधी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडे नाहीये. धावसंख्या पोहोचवतोय तो 5 वरती. इरादे स्पष्ट केलेत कल्पेशने. हे पॉवर प्लेचं षटक आहे त्याचा पूर्णपणे फायदा उचलणार हे दाखवतोय कल्पेश. धावसंख्या होते ती 5. पुन्हा एकदा कल्पेश. यावेळी मात्र बचावाचा भूमिका घेतली. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागत नाही हे दाखवतोय. हेच एका चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. फलंदाजाचं लक्षण आहे. प्रत्येक चेंडूवर प्रहार करणे गरजेचं नाहीये. यावेळी मात्र पाहू शकता आपण मात्र न काही जैसे ते कंडिशन ठेवला क्षेत्ररक्षकाला. धावसंख्या पोहोचते ती 9 वरती. पुन्हा एकदा प्रितेश टू कल्पेश. पुन्हा एकदा सलग चौकार ठोकतोय आणि पूर्णपणे इरादे स्पष्ट केलेत. हा सामना हे षटक आहे ते पॉवर प्लेचं. याचा पूर्णपणे 100% फायदा उचलतोय तो कल्पेश. सागर मात्र त्याला त्या ठिकाणी संयमी भूमिका घे. जो चेंडू मिळाला तर त्याला चौकारामध्ये कन्वर्ट कर असा सल्ला त्या ठिकाणी देतोय सागर. मात्र स्कोर या ठिकाणी आलेला आहे. चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये पहिल्या षटकामध्ये उभारण्यामध्ये यशस्वी होतोय तो कल्पेश. 13. पुन्हा एकदा मात्र यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. शेवटचा चेंडू असेल तो प्रितेशचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या पोहोचते ती 13 वरती. पुन्हा एकदा यावेळी मात्र आवाजामध्ये भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 14 वरती. 14. पहिल्या षटक प्रगती पथावरती. पहिल्या षटकातील 5 चेंडू या ठिकाणी झाले आहेत. शेवटचा चेंडू त्या सुंदर सतत आलेला प्रयत्न किती सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या मात्र जैसे ती 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. 14. कल्पेशने या ठिकाणी आपली पूर्णपणे जबाबदारी समर्थपणे पार पाडतोय. सोमेश्वर प्रतिष्ठान या आपल्या संघासाठी. अनिकेत चिले, संदीप बोरे, मच्छिंद्र पागार यांनी संतोष मिरकर यांच्याशी संपर्क साधायचा. तसेच भोईवाडी संघाचे पाठीराखे शरद नाईक यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन बसायचं आहे. तसेच JK बावनदीचे म्हणजे आमचा भाचा प्रतीक मेस्त्री यांचे वडील सुद्धा महेश मेस्त्री आले. त्यांनी देखील स्टेजवर यायचं आहे. मी विनंती करतो की आपण दोघांनी सुद्धा स्टेजवर येऊन बसायचं आहे. स्ट्राईक रेट वरती येतोय तो सागर आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो सौरभ आणि त्याचा सामना करेल तो सागर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 14. 14. पहिला चेंडू सौरभचा कटवण्याचा प्रयत्न मात्र एक धावेवर समान मानावं लागले सागरला. धावसंख्या 1 ने पोहोचते ती 15 वरती. दुसरा चेंडू सौरभचा सामना करेल तो सागर. दुसरा चेंडू सौरभ उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी. पहिला धक्का बसतोय तो सोमेश्वर प्रतिष्ठान क्रिकेट संघाला सागरच्या स्वरूपामध्ये. सागरला कवलींचा रोड रस्ता दाखवतोय तो सौरभ. पहिल्या षटकामध्ये अतिशय आश्वासक अशी सुरुवात केली गेली कल्पेशकडून. जवळजवळ 14 धावा कुठून काढल्या गेल्या. मात्र त्याचा बदला घेतला गेला तो सौरभकडून. सागरला त्या ठिकाणी त्याचा रस्ता दाखवतोय. सागरची जाग घेण्यासाठी आलाय तो परेश. नवीन फलंदाज परेश. धावसंख्या पोहोचली ती 15 वरती. दुसरं षटक प्रगती पथावरती. सागर टू परेश. सुंदर पाण्याचा प्रयत्न या ठिकाणी परंतु चेंडू जातो तो निर्धाव आणि धावसंख्या जैसे ती 15.
नाही सौरभ टू परेश सगळ्या रोखण्यामध्ये यशस्वी आहे तो सौरभ मात्र एक धाव संख्या पोहोचली 16 वरती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा गेल्यानंतर कुठेतरी नियंत्रणामध्ये आणतोय. धावसंख्या नियंत्रणामध्ये आणण्यामध्ये यशस्वी झाला तो सौरभ. कल्पेशने पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेऊन त्या ठिकाणी 14 धावा कुठल्या. आता मात्र पहिला गडी बाद होतोय तो सागर. त्यानंतर परेश कुठे फटके अजून मारण्यास कोणताही प्रयत्न केला गेला नाहीये. त्याप्रमाणे रोखण्यामध्ये यशस्वी झालाय तो सौरभ. यावेळी मात्र कोणती संधी नाही. चेंडू जातो तो सीमारेषेच्या आत. चौकार दमदार गडद चौकार. धावसंख्या पोहोचली 20 वरती. दोन चेंडू थोडासा भारी पडला. सौरभ मात्र आता काहीतरी कमबॅक केले गेले ते परेशद्वारे. पुन्हा एकदा सौरभ टू परेश. सुंदर कोणती संधी त्या ठिकाणी दिली नाहीये. धावसंख्या पोहोचली 24 वरती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 24. पहिल्या षटकामध्ये एक बाद 24. सागरच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पहिला झटका बसला. त्यानंतर मात्र परेशने देखील आपलं हत्यार काढला आणि 2 चौकार खणखणीत चौकार ठोकले गेले. त्याच्या माध्यमातून त्याच्या जोरावरती धावसंख्या पोहोचवली होती 24 वरती. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली होती 14. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 24. गोलंदाज पार वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी षटक घेऊन होतो 3रं. धावसंख्या होते ती 1 बाद 24. पाहूया पार्ट 2 पुन्हा एकदा कल्पेश आक्रमक असलेला हा फलंदाज. पाहूया आपला पुन्हा एकदा दंडा दाखवतो का. सुंदर कोणती संधी दे नाहीये. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला चेंडूकडे आणि चेंडू गेलाय तो सीमारेषेच्या पार. चौकार दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या पोहोचते ती 28 वरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सुंदर आसपासचा सुरुवात म्हणावी लागेल. चांगलं टार्गेट सेट करण्याच्या तयारीमध्ये दिसतोय तो सोमेश्वर प्रतिष्ठान संघ. पुन्हा एकदा मात्र एक समाधान लागले ते कल्पेशला. धावसंख्या पोहोचते 29 वरती. 1 बाद 29. तिसऱ्या षटकात प्रगती पथावरती. एक चौकार ठोकून त्या ठिकाणी थोडस सुरुवात केली गेली कल्पेशद्वारे. पाहूया राहिलेल्या चेंडूवरती कडा प्रहार करतो का कल्पेश. पुन्हा एकदा पार्ट 2 कल्पेश पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतो का. मात्र आवाज पुन्हा एकदा. धावसंख्या पोहोचली आहे 30. 30. पुन्हा एकदा आवाज धावामध्ये वारंवार त्या ठिकाणी सर्व खेळाडू ज्यांची मॅच नाही आहे ते खेळाडू संघ मालक क्रिकेट रसिक यांना विनंती आहे की आपण स्नेह भोजनाचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. चालू झालेला आहे काउंटर. पुन्हा एकदा आवाज धाव. पुन्हा एकदा 32. मार्लेश्वर प्रतिष्ठान व मार्लेश्वर वॉरियर्स या संघांचे खेळाडू व संघ मालक बाकी सोडून बाकीचे जे रसिक आहेत क्रीडा रसिक आहेत खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की आपण स्नेह भोजनाचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. त्यानंतरचा सामना होणार आहे मार्लेश्वर प्रतिष्ठान विरुद्ध मार्लेश्वर वॉरियर्स. निर्धाव चेंडू. धावसंख्या जैसे ती 32. या रसिकांना विनंती आहे की आपण स्नेह भोजनाचा या ठिकाणी लाभ घ्या. काउंटर सुरू झालेला आहे. पुन्हा एकदा सुंदर असा हात चौकार. कोणती संधी त्या ठिकाणी दिलेली नाही आहे दर्शकाकडे. धावसंख्या पोहोचली ती 36 वरती. तिसरा षटक प्रगती पथावरती. एक गडी बाद झालाय तो सागरच्या रूपामध्ये. पुन्हा एकदा सामना करेल तो कल्पेश पाकचा. पंचांच्या उजव्या बाजूने करतोय मारा. मात्र एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालाय. धावसंख्या 1 ने पोहोचते ती 37 वरती. तिसरं षटक मला वाटतं या ठिकाणी पुन्हा एकदा शेवटचा चेंडू कदाचित पाचचा. त्या उत्तर दिलंय ते कल्पेशने. धावसंख्या पोहोचते ते 41 वरती. सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी कल्पेशच्या माध्यमातून. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आजच्या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती लावले जुने जाणते आक्रमक आणि या पंचक्रोशीत गाजलेले खेळाडू शैलेश शिवरामजी
पुण्याचा माझ्या संघाचे अशा सर्व खेळाडूंचा देखील या ठिकाणी सहभाग लागतो, पाठिंबा लागतो. त्या युवा खेळाडूंना आपल्यासारख्या मी त्यांना विनंती करतो शैलेशजी, आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी मंडळ करणार आहे, कारण आपल्यासारख्या जुन्या जाणत्या खेळाडूंचं या ठिकाणी मार्गदर्शन गरजेचं आहे. सिद्धांत वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं षटक निर्णायक षटक आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार. धावसंख्या पोहोचते ती 45 वरती. शेवटचं षटक निर्णायक षटक हाणामारीचं षटक याची पूर्णपणे जाणीव असलेला परेश चेंडूवरती मात्र तुटून पडला. मी मंडळाचे सदस्य योगेश माडी यांना विनंती करतो शैलेश शिवगण यांचा सत्कार करायचा आहे. आपल्या पंचकृषीतील एक जुने जाणते खेळाडू शैलेश शिवगण, आक्रमक असे गोलंदाज, नावाजलेले असे गोलंदाज शैलेश शिवगण फायदा घेतला गेला. गोलंदाजचं नाव तो परेशला आपल्या प्रत्येक खेळाडूचा मान सन्मान केला गेला पाहिजे, कारण या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं आणि पर्यायाने आपल्या देशाचं नाव त्या ठिकाणी जात असतं. त्यामुळे आमचे बंधुराज मा प्रशांत भारमल यांनी देखील या ठिकाणाहून सुरुवात केलेली कबड्डीची मुंबई सारख्या स्वप्न नदीमध्ये आपल्या नावाचा दबदबा करणारा आमचा खेळाडू आणि डीपीएलचा आयोजक देखील आहे. आता देखील आम्हाला सार्थ अभिमान. पुन्हा एकदा अवांतर धावांवर भर पडते, चेंडू जातोय अवांतर. धावसंख्या होते ती 46. बैलगाडीचा नाद आणि क्रिकेटचा नाद सारखाच आहे, कुठेही असू दे. जो आपला हाडाचा खेळाडू आहे 47 ना प्लस आहे 47. धावसंख्या पोहोचते ती 47 वरती. 2 भाग 47. विनोद पाशे नवीन खेळाडू, मला वाटतं संघ मालक स्वतः विनोद. शेवटचा षटक प्रगतीपथावरती सिद्धांत सामना करतोय तो विनोद. धावसंख्या पोहोचायची 49. पाहूया 50चा टप्पा पार करण्यामध्ये यशस्वी झालाय. पहिल्या दिवसाचा हा दुसऱ्या दिवसाचा दुसरा सामना. त्यामध्ये 50 पूर्ण केलेली आहे ती सोमेश्वर प्रतिष्ठान संघाने. गोल्डन टीमचे सभासद संदेश भालेकर यांना देखील विनंती करतो, त्याने देखील स्टेजवर यायचं आहे. संदेश भालेकर. शेवटचं षटक प्रगतीपथावरती पुन्हा एकदा स्ट्राईक घेतलेले आहे की कल्पेशने. आज स्फोटक आक्रमक खेळाडू आपल्याकडे स्ट्राईक ठेवल्यामुळे शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये सामर्थ्य ठेवतो मोठे फटके खेळण्याचा. सुंदर, परंतु तिथं सभेचे असं क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या जैसे ती 51. कल्पेश पुन्हा एकदा सिद्धांत टू कल्पेश. वाईटचा इशारा पुन्हा एकदा अवांतर धावामध्ये भर पडते. पंचांचा हात. मी विनंती करतो दत्ताराम मोरे आपल्या मंडळाचे सदस्य यांना विनंती करतो संदेश भालेकर यांचा सत्कार करावा. पुन्हा एकदा सिद्धांत टू कल्पेश. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत निर्णायक षटकातील, अंतिम षटकातील, हाणामारीच्या षटकातील, आणि त्याचा किती फायदा घेतोय पाहूया. मात्र या ठिकाणी स्टेजवर काढण्याचा प्रयत्न. एक धावेवरती धावसंख्या पोहोचते ती 53 वरती. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती. एखादा मोठा फटका आणि थोडस लक्ष वाढवण्याचा प्रयत्न कल्पेशचा असेल. पाहूया यशस्वी होतोय नाही झाला. एक धावेवर समाधान लागलंय. धावसंख्या पोहोचते ती 54 वरती. याचा अर्थ जेके वॉरियर्स संघासाठी 55 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलंय सोमेश्वर प्रतिष्ठान संघाकडून. म्हणजे 24 चेंडू आणि 55 धावांचं समीकरण.